नमस्कार, आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळीचा फराळ बनवून देखील झाला असेल, पण तरी आपला भाऊबीज तर अजून बाकीच आहे। भाऊबीजीला बाहेरून काहीतरी स्वीट मागवण्यापेक्षा आपण स्वतःच्या हाताने आणि आपल्या प्रेमाने बनवलेलं काहीतरी घरातच स्वीट जर बनवून भावाला खाऊ घातलं तर भाऊ तर खुश होईलच, त्यासोबतच छान छान गिफ्ट किंवा साडी देखील आपल्याला भेटेल। त्यासाठी आज आपण घरीच प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघू। अगदी मऊसूत, तोंडात टाकताच पाणी होईल असे गुलाबजाम घरीच, तेही प्रीमिक्स पासून। गुलाबजाम जास्त घट्ट, पातळ किंवा तेलात टाकल्यानंतर विरघळायला नको किंवा त्याला क्रॅक्स नको जायला काही खास टिप्स मी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा, स्किप नका करू। मी इथं 250 ग्रॅमचं गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे। मी ते पूर्ण यूज करते। तुम्ही हवं असल्यास एका पॅकेट मध्ये 2 वेळा गुलाबजामुन करू शकता। 200 ग्रॅम प्रीमिक्स साठी मी इथं अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ग्रॅम एवढं ते दूध येईल। छान दूध टाकून हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे। दूध एकदम टाकायचं नाहीये, लागेल तेवढं दूध घालत जायचंय आणि आपला गोळा मळून घ्यायचा आहे। मी पुन्हा अजून टाकलंय आणि थोडं दूध अजून उरूच दिलेलं आहे। जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे। आपल्याला जास्त घट्ट डो मळायचं नाही किंवा जास्त पातळ देखील नाही। मी आता पूर्ण दूध वापरून घेतलेलं आहे, अर्धा वाटी जे घेतलं होतं ते। अशा पद्धतीचं तुमचं देखील पीठ व्हायला हवं प्रीमिक्सचं। आता ते देखील थोडं चिपचिप दिसत असेल, पण थोडं अर्धा चमचा किंवा अर्ध्याहून कमी चमचा एवढं तूप घेतलं, त्या पूर्ण डोला जर लावलं तर अगदी छानसर मऊसूत गोळा आपला तयार होतो। बघू शकतात, हाताला देखील चिपकत नाहीये। त्याच्यात छोटे छोटे गोळे पेढे एवढे घ्यायचे आहेत आणि छान दोघे हातांमध्ये प्रेस करून एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला क्रॅक्स नको जायला। तूप लावल्याने आपल्या गुलाबजामुनला क्रॅक जात नाही किंवा तडे देखील जात नाही। अगदी पूर्ण एकसारखं असं सॉफ्ट आपला गुलाबजामुन तयार होतो। मी तुम्हाला दुसरा देखील गुलाबजामुन बनवून दाखवते। अजिबात कुठेही क्रॅक्स नाहीयेत किंवा जास्त पातळ देखील नाही आपला डो, अगदी गुलाबजामुनला जसा हवा आहे तसाच आहे। अशा पद्धतीने जर आपण डो मळला गुलाबजामुनचा तर अगदी आतपर्यंत रस जातो आणि आतपर्यंत ते तेलामध्ये देखील शिजतात। म्हणजे मी अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते, जी की स्वीटच्या दुकानात किंवा मार्केटमध्ये सहजच तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीची, याला सिलेंडर टाईप किंवा आपण लांब गुलाबजामुन देखील म्हणू शकतो। ते देखील अशा पद्धतीने आपण घरीच बनवू शकतो, अगदी मार्केट सारखे। गुलाबजाम बनवताना एक काळजी घ्या, गुलाबजाम मीडियम साईज मध्येच बनवा, जास्त मोठे नका बनवू। मीडियम पेक्षा जर तुम्हाला छोटे बनवायचे असेल तर ते नक्की करू शकतात, पण जास्त मोठे बनवल्याने ते आतमध्ये कच्चे राहतात। आपण तेलात तळतो तेव्हा देखील ते फुलतात, पाकात टाकल्यानंतर देखील ते फुलतात। आपण जी बनवलेली साईज असते त्याच्याने ते दुपटीने फुलतात, त्यासाठी। आता आपण तूप गरम करून घेऊया। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकतात। मी इथं मोठे 2 चमचे एवढं तूप घेतलंय। वजनी प्रमाण म्हटलं तर 150 ते 200 ग्रॅम एवढं तूप येईल। त्यात एक एक करून छान गुलाबजामुन आपण सोडून घेऊया। गुलाबजाम टाकताना जास्त घालू नका, नाही तर ते एकमेकांना चिपकतील। आणि खालच्या बाजूने त्यांना छान अलगद वरती उचलत राहायचंय किंवा वरून त्यावर तेल टाकत राहायचंय, गरम तेल, म्हणजे ते सर्वांकडून सारखे तळले जातील। हे बघू शकतात, अशा पद्धतीने सर्वीकडनं एकच रंग यायला हवाय, नाही तर एका बाजूला जास्त लालसर आणि दुसऱ्या बाजूला थोडे व्हाईट असे नको व्हायला। गुलाबजाम तळताना टिप नंबर दुसरी म्हणजे एक काळजी घ्या, गुलाबजाम लो फ्लेम वरतीच तळा, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातील किंवा शिजतील आणि पाकात टाकल्यानंतर आतपर्यंत त्यात पाक देखील जाईल। सर्व गुलाबजामुनला छान एकसारखा हलका गुलाबी रंग किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच तळायचे आहेत। जर तुम्ही काळे गुलाबजाम बनवत असाल तर त्यासाठीच थोडे काळे करा, नाहीतर हा रंग परफेक्ट आहे। याच्याने आपले गुलाबजाम दिसायला देखील छान सुरेख दिसतात। ते बाजारात मिळतात तसेच आपले गुलाबजाम तयार होतात। सर्व गुलाबजाम मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत। आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक पसरट अशी कढई ठेवली, त्यात 1 कप एवढं साखर घातली। 1 कप साखरसाठी मी 1.5 कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि 3 ते 4 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत। पाण्याला छान उकळी द्यायची साखर विरघळेपर्यंत। त्यानंतर गॅस मीडियम करून त्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार करताना आपल्याला एक तारी किंवा जास्त घट्ट नाही करायचंय, अगदी 5 ते 6 मिनिटात आपला पाक तयार होऊन जातो। त्यात तळलेले गुलाबजाम टाकून घेऊया। गुलाबजाम टाकताना आपला पाक गरमच असायला हवाय। गरम पाक असल्यामुळे आपले गुलाबजाम पटकन त्यात आतपर्यंत रस जातो। जसं आपला पाक एक तारी देखील नाही झालेला आहे, अगदी फक्त साखर विरघळे एवढंच आपण त्याला उकळलेलं आहे।
आता मी सर्व गुलाबजामुन एका भांड्यात काढून घेते, जेणेकरून म्हणजे सर्व गुलाबजामुन मध्ये एकसारखा रस जाईल किंवा एकसारखे मुरतील। गुलाबजामुनला अर्धा तास आपण मुरायला ठेवून घ्या। आपले गुलाबजाम मुरतायत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अर्धा तासानंतर आपण आपले गुलाबजाम बघतोय तर आधी जेवढं पाणी होतं त्यापेक्षा अर्धा देखील नाहीये, म्हणजे आपले गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत। आजपर्यंत त्यांचा रस गेलेला आहे। सूत तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम घरीच तयार आहेत। देखील या भाऊबीजीला किंवा कुठल्याही सणाला गुलाबजाम ट्राय करा, कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये कळवा। एक नव्या रेसिपी